जो व्हिडिओ टाकला होता की नाही त्याच्यामध्ये कमेंट आली होती की रेसिपी दाखवा ताई. ही रेसिपी तुम्हाला माहीतच आहे काही जणांना की मी उकडलेल्या अंड्यापासून किसून हळद तिखट मीठ टाकून त्याच्यात जो भात असतो तो मिक्स करून मनसूला देते. कारण मुलं अंडं खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपण मुलांना असा राईस देऊ शकतो. अंडं उकडून घ्यायचं आणि किसून त्याच्यात हळद तिखट मीठ टाकून देऊ शकतो. आणि दुसरी पद्धत ही पण तुम्हाला माहीतच असेल. चपाती झाल्यानंतर जो कच्चा अंडा असतं त्याच्यातमध्ये तिखट मीठ टाकून असं त्याच्या चपाती दोन्ही साईडने आधी भाजून घ्यायची आणि मग त्याच्यावरती हे अंडं पसरवायचं आणि मग नंतर अलटी पलटी करून छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं. खरपूस भाजल्यामुळे कसं मुलांना खायला आणि गरम कोमट असताना गरम असताना थोडं खायला द्यायचं, म्हणजे छान लागतं. आणि असे जे हे पदार्थ आहेत अंड्याचे, आजी मुलं अंडे खात नाही त्यांना अशा प्रकारे दिलं की नाही चाटून पुसून खातात आणि मस्त त्यांना आवडतं. आणि त्या मनस्वी म्हणते की मम्मी असं सारखं करत जा, मला खूप आवडते. पहिल्यांदा तर तिला अंडं अजिबात आवडत नव्हतं, पण आता एकदम आवडीने खाते. तुमच्या घरी सुद्धा मुलं कोणी खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा बरं का, लाईक पण.